नमस्कार मित्रांनो, आपण किंवा आपले मुले जर उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत असतील आणि त्यात पैशांच्या अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ आवर्जून पाहाच. तुमचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पैशांच्या अभावी अपुरे राहणार नाही. तुम्हाला वाटतं का की चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी पैसा अडवा येतो? तर आता काळजी करू नका. शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून तुमची शैक्षणिक वाटचाल आता सोपी होणार आहे. पण शैक्षणिक कर्ज घेण्याआधी जाणून घ्या त्यांचे निकष, नियम, अटी, व्याजदर, फायदे आणि तोटे या सखोल माहितीचे तुम्ही कर्ज घेण्याचा योग्य निर्णय यामुळे घेऊ शकाल. चला तर मग शैक्षणिक कर्जाच्या या प्रवासाची सुरुवात करूया आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकूया. सुरुवात करूया आपल्या मनात असणाऱ्या काही प्रश्नांनी. शैक्षणिक कर्ज म्हणजे काय? त्याची आवश्यकता कशी भासते? शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी कोणते प्रमुख निकष आणि अटी असतात? शैक्षणिक कर्जावर कोणत्या प्रकारचे व्याजदर लागू होतात? खाजगी आणि सरकारी बँकांमधील व्याजदरांमध्ये काय फरक असतो? शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीची प्रक्रिया कशी असते? कर्ज परतफेडीची मुदत किती असू शकते? शैक्षणिक कर्ज घेण्याचे फायदे कोणते आहेत? त्यातून विद्यार्थ्यांना कोणते लाभ मिळू शकतात? शैक्षणिक कर्ज घेण्याचे तोटे कोणते असू शकतात? यामध्ये कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते? सरकारी बँक आणि खाजगी बँकांमधील शैक्षणिक कर्जाच्या योजना कशा भिन्न असतात? शैक्षणिक कर्जावर मिळणाऱ्या कर सवलती काय काय असतात? कलम 80E अंतर्गत मिळणाऱ्या सवलतींची माहिती आपल्याला माहिती आहे का? शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? परदेशी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेताना कोणत्या विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यावी लागते? मित्रांनो, आपला आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शैक्षणिक कर्जाच्या विविध योजना, निकष, नियम, अटी, व्याजदर, फायदे आणि तोटे. शैक्षणिक कर्ज ही विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मदत करू शकते. विविध बँका, वित्तीय संस्था आणि सरकार शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतात. या व्हिडिओत शैक्षणिक कर्जाच्या विविध योजना, त्यांचे निकष, नियम, अटी, व्याजदर, फायदे आणि तोटे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शैक्षणिक कर्जाच्या विविध योजना. सरकारी बँकांचे कर्ज. या योजनेमध्ये राज्य बँका जसे की SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक इत्यादी शैक्षणिक कर्ज पुरवतात. यांचे निकष काय असू शकतात? विद्यार्थ्यांची शैक्षणिक रेकॉर्ड, त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती, कर्ज परतफेड करण्याची क्षमता, कर्जाची रक्कम काय असू शकते? 4 लाखापर्यंत कोणतीही जामिनाची आवश्यकता नसते. 7.5 लाखापर्यंत पालकांच्या सहहस्ताक्षराची आवश्यकता असते. 7.5 लाखापेक्षा अधिक कर्जासाठी जामीनदारांची गरज असते. दुसरं आहे की विविध खाजगी बँकांच्या योजना. या योजनांमध्ये ICICI, HDFC, ॲक्सिस बँकेसारख्या शैक्षणिक कर्ज पुरवणाऱ्या बँका असतात. यांचे निकष, शैक्षणिक संस्थांची मान्यता, कोर्सची मुदत, विद्यार्थ्यांचे गुण असू शकतात. कर्जाची रक्कम ही सहसा 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते, परंतु परदेशातील शिक्षणासाठी जास्त रक्कमही उपलब्ध असते. तिसरं आहे की NBFC या संस्थांच्या योजना. ह्या योजना शिक्षणावर आधारित वित्तीय संस्था असल्यामुळे ह्या तुम्हाला कर्ज पुरवठा करतात. यांचे निकषसुद्धा विद्यार्थ्यांची शैक्षणिक रेकॉर्ड, शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा, कोर्सची मुदत इत्यादी असतात. कर्जाची रक्कम ही कोर्सच्या आवश्यकतेनुसार परदेशी शिक्षणासाठी अधिक रक्कम दिली जाते. शैक्षणिक कर्जाचे नियम आणि अटी कोणत्या असू शकतात? कर्ज मंजुरीसाठीचे निकष. विद्यार्थी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमध्ये दाखल असणे आवश्यक आहे. काही बँका विद्यार्थ्यांचे पूर्वीचे गुण, पालकांची आर्थिक स्थिती आणि संस्थेची प्रतिष्ठा तपासतात. व्याजदर. शैक्षणिक कर्जाचा व्याजदर सामान्यतः 8% ते 12% दरम्यान असू शकतो. हे व्याजदर बँकांच्या धोरणानुसार आणि विद्यार्थ्यांच्या कर्ज प्रकारानुसार बदलू शकतात. तिसरं आहे की कर्ज परतफेडीची मुदत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षानंतर किंवा नोकरी लागल्यावर परतफेड सुरू करावी लागते. कर्जाची परतफेड 5 ते 15 वर्षाच्या कालावधीत केली जाऊ शकते. या शैक्षणिक कर्जाचे कोणते फायदे आपल्याला होऊ शकतात? उच्च शिक्षणाची संधी. आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जामुळे उच्च शिक्षण घेता येते.
कर्ज परतफेडीची लवचिकता. विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यावर काही काळानंतर परतफेड करायला वेळ मिळतो, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊन कर्ज परतफेड करू शकतात. कर सवलत. आयकर कायद्याच्या कलम 80E अंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर कर सवलत मिळू शकते. शैक्षणिक कर्जाचे तोटे सुद्धा असू शकतात. कोणते? तर उच्च व्याजदर. काही खाजगी बँकांमध्ये किंवा NBFC मध्ये व्याजदर खूप जास्त असू शकतो, ज्यामुळे कर्जाचे ओझे वाढत जाते. परतफेडीचे दडपण. विद्यार्थी शिक्षण संपल्यानंतर लगेच नोकरी न मिळाल्यास कर्ज परतफेडीचे दडपण येऊ शकते. जामीनदाराची आवश्यकता. मोठ्या कर्जाच्या रकमेसाठी जामीनदारांची आवश्यकता असते, ज्यामुळे अनेकदा कर्ज मिळवणे कठीण होते. मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्ही कुठे संदर्भ म्हणून पाहू शकता? तर ते संदर्भ पत्ते कोणते? SBI स्टुडंट लोन स्कीम. तुम्ही या वेबसाईटवर जा, तुम्हाला ही माहिती मिळेल. त्यानंतर ICICI बँक एज्युकेशन लोन यांच्यासुद्धा वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर एव्हेन्स एज्युकेशन लोन यांच्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. इथे तुम्हाला संदर्भित सर्व सविस्तर माहिती, नियम अधिकपणे मिळतील. शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. तथापि कर्ज घेण्यापूर्वी त्यांचे निकष, नियम, अटी आणि परतफेडीचे दायित्व योग्यरित्या समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, एक उदाहरण म्हणून एका विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न पहा. मी एक गरजू विद्यार्थी आहे, मला शैक्षणिक कर्ज हवे आहे. शैक्षणिक कर्जासाठी कोणकोणता खर्च धरला जातो व त्याच्या किती टक्के कर्ज मिळते व कर्जाची परतफेड कधी सुरू होते? याचं उत्तर असं आहे की शैक्षणिक कर्जाच्या विविध योजना निरनिराळ्या बँकांनी प्रसिद्ध केल्या आहेत. शक्यतो राष्ट्रीयकृत बँकांमध्ये या कारणासाठी स्वतंत्र कर्ज योजना आहेत. शैक्षणिक कर्जासाठी शैक्षणिक वर्षाची फी, त्यानंतर संपूर्ण कोर्सची फी, पुस्तक खरेदीचा खर्च, लायब्ररी फी, परीक्षेची फी, गणवेश, इन्स्ट्रुमेंट्स, डिपॉझिट, इमारत निधी, कॉम्प्युटर खरेदी खर्च, हॉस्टेल फी इत्यादींचा समावेश होतो. या कर्जासाठी प्रत्येक बँक कमाल मर्यादा ठेवते. शक्यतो ही कमाल मर्यादा 5 लाख ते 10 लाख या मर्यादेत असते. याकरिता लागू होणारा व्याजदरही कमीत कमी म्हणजे PLR + 1% वगैरे असतो. या कर्जासाठी कोर्स पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षापर्यंत हॉलिडे पिरियड असतो किंवा नोकरी मिळेपर्यंतचा कालावधी. यापैकी जो अगोदर येईल त्यावेळी परतफेड सुरू होते व अशी परतफेड सुरू झाल्यापासून 5 वर्षाच्या आत कर्जाची संपूर्ण परतफेड करणे आवश्यक असते. या कर्जासाठी आपल्या आयुर्विम्याबरोबरच 2 स्वतंत्र जामीनदार लागतात, परंतु कोणत्याही स्वरूपाचे अतिरिक्त तारण हे लागत नाही. मित्रांनो, शैक्षणिक कर्ज ही एक अशी संधी आहे जी तुमच्या शिक्षणाच्या स्वप्नांना वास्तवात आणू शकते. पण हे लक्षात ठेवा की कर्ज घेणे ही एक मोठी जबाबदारी आहे. योग्य योजना निवडा, त्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या आणि भविष्यातील परतफेडीची तयारी ठेवा. तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आजच घाला. शैक्षणिक कर्जाने तुमची वाटचाल सुकर होईल, पण यशस्वी होण्यासाठी तुमचे कष्ट आणि निर्धार हे अत्यंत महत्त्वाचे असतील. आता निर्णय तुमच्या हातात आहे. शैक्षणिक कर्ज घेताना माहितीपूर्ण निर्णय घ्या आणि तुमच्या स्वप्नांकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. ज्यांना आवश्यकता असेल त्यांना सुद्धा फॉरवर्ड करा, लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.